आपण बघत आहात आवाज कसमादेचा। बागलाण तालुक्यातील आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबियांची राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी भेट घेत धीर दिला। कांदा उत्पादक शेतकरी गुलाब निकम यांनी केलेल्या आत्महत्येनंतर रोहित पवार यांनी त्यांच्या राहुड येथील निवासस्थानी जाऊन कुटुंबियांची विचारपूस केली। यावेळी आमदार सुनील भुसारा, माजी आमदार संजय चव्हाण तसेच स्थानिक पदाधिकारी उपस्थित होते। अवकाळी पाऊस, कांद्याला मिळणारा कवडी मोलभाव आणि डाळिंब बागांवर रोगांचे वाढते संकट यामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची माहिती कुटुंबियांनी दिली। दरम्यान रोहित पवार यांनी संबंधित शासकीय अधिकाऱ्यांशी तसेच कर्ज दिलेल्या बँकेच्या अधिकाऱ्यांशी चर्चा करून शेतकरी कुटुंबाला तातडीची मदत व शासकीय सहाय्य मिळावे अशी मागणी केली। शेतकऱ्यांच्या प्रश्नांबाबत शासनाने गंभीरपणे दखल घ्यावी अशी भावना यावेळी उपस्थितांकडून व्यक्त करण्यात आली। गेले काही दिवस आपण जर बघितलं असेल तर कांद्याचे जे भाव आहेत ते फारच पडलेले आहेत। काही ठिकाणी 1 रुपयाला किलोला भाव शेतकऱ्याला मिळालेला आणि त्याचं काहीच होत नाही। 18 रुपयाच्या आसपास कुठेतरी खर्च किलोला शेतकऱ्याला कांदा उत्पादनाला तिथं लागतो। मध्ये अवकाळी पाऊस, गारपीट याच्यामुळे आणि खास बघितलं तर नाशिक या भागामध्ये त्यामुळे नुकसान झालेले, उत्पादकता कमी झालेली आहे, त्यामुळे खर्च वाढलेलाच आहे। आणि याच्यात जर 1-2 रुपयाला कांदा विकावा लागत असेल मग शेतकऱ्याला जगायचं कसं? आणि त्या अनुषंगाने बऱ्याच ठिकाणी आत्महत्या करण्याचा प्रयत्न शेतकऱ्याने केला आणि दुर्दैवाने या आपल्या बागलाण तालुक्यामध्ये निकम परिवारातल्या एका शेतकऱ्याने कर्जाला कंटाळून, कांद्याला भाव नाही म्हणून कंटाळून तिथं आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला। मी परिवाराशी बोललो, भेटलो, बऱ्याच अडचणी आहेत आणि त्यांच्याशी संवाद साधत असताना या गावच्या अनेक लोकांनी कांद्याच्या बाबतीतच इथं प्रश्न मांडले, कसं परवडणार, कसं जगायचं, आम्ही सुद्धा विचार करतोय आत्महत्या करायचा। अशी आजची दुर्दैवाने परिस्थिती आहे। म्हणजे असं म्हणलं जातं की आपण जेव्हा आपल्या डोळ्यातून अश्रू येतात तेव्हा पाण्याच्या स्वरूपात येतात, पण इथं बघितलं तर शेतकऱ्याच्या बाबतीत रक्त कुठेतरी त्या ठिकाणी निघतंय, अशी आजची परिस्थिती आहे। त्यामुळे संवेदनशील राहून या सरकारने कुठेतरी शेतकऱ्याच्या बाबतीत निर्णय घेतला पाहिजे। निकम परिवाराला तर मदत झालीच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर उद्या कुठल्याही शेतकऱ्याला आत्महत्या करू नये अशा अनुषंगाने शेतकऱ्याला ज्या कुठल्या अडचणी असतील त्या सोडवण्याचा प्रामाणिकपणे सरकारने प्रयत्न केला पाहिजे। आणि खास करून कांद्याच्या बाबतीत ही जी परिस्थिती आहे, काही झालं तरी 24 हा भाव, हमी भाव शेतकऱ्यासाठी दिला गेला पाहिजे। आणि त्याच्याचबरोबर ज्या लोकांनी कांदा आतापर्यंत दिलाय त्यांना 10 रुपये अनुदान हे दिलं पाहिजे। त्याच्याचबरोबर नाफेड जेव्हा खरेदी करतं तेव्हा ते कुठेतरी प्रायव्हेट ठिकाणी खरेदी करतात आणि त्याच्यात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार होतो आणि याच्यामुळे शेतकऱ्याला न्याय मिळत नाही। त्यामुळे मार्केट कमिटीमध्ये जर स्पर्धा झाली, नाफेडने सुद्धा तिथंच जर कांदा विकत घेतला, त्यामुळे कुठेतरी रेट वाढतील, 24 रुपयाली कांदा घेतला पाहिजे अशी आमची सगळ्यांची मागणी आहे। आणि जो कुठला कांदा गोळा होईल, विकत घेतला जाईल, तो देशात न विकता देशाच्या बाहेर विकणं फार महत्त्वाचं आहे। की कुठेतरी शेतकऱ्याचा एक दबाव होता, आम्ही आंदोलन केलं, तिकडे बच्चू कडूंनी आंदोलन केलं, बऱ्याच शेतकरी संघटनेने आंदोलन केलं, जोशी साहेबांच्या शेतकरी संघटनेने सुद्धा या भागामध्ये फार ते आक्रमक आहेत, त्यांनी तिथं आंदोलन केलं। आणि मग सगळ्यांनी आंदोलन केल्यानंतर मग कुठेतरी सरकारने निर्णय घेतला की आम्ही कर्जमाफी करू। अरे पण कर्जमाफी करत असताना कशा पद्धतीने तुम्ही करणार आहात? तर अटीतटी आहेत का? नाही आहेत। कारण का पूर्वी ज्या कर्जमाफी झाल्या काँग्रेसच्या काळामध्ये, राष्ट्रवादीच्या काळामध्ये, त्याच्यामध्ये अटीतटी नव्हत्या। ज्यांचं कोणाचं त्या ठिकाणी कर्ज थकीत आहे त्यांचं माफ सरसकट त्या ठिकाणी झालं होतं। पण मग हे काय नवीन जो प्रकार चालू केला, ही अट ती अट, मग याच्यामध्ये बऱ्याचपैकी लोकांचं कन्फ्युजन झालेलं आहे। त्याच्याचबरोबर 50,000 रुपये तुम्ही देणार का अधिकचं देणार? त्यामुळे कुठेतरी जून महिन्यापर्यंत आपल्याला थांबावं लागेल। काय अटी टाकल्या जातात हे बघावं लागेल, खरंच किती शेतकऱ्याला मदत तिथे मिळणार आहे हे बघावं लागेल आणि किती हजार कोटी रुपयाची कर्जमाफी त्या ठिकाणी दिली जाईल हे सुद्धा बघावं लागेल। पण कर्जमाफी देत असताना आज परत एकदा म्हणजे कर्जमाफी तर झालीच पाहिजे, पण त्याच्याचबरोबर शेतकऱ्याला अजून दुसऱ्या अडचणी सुरू झाल्यात ना, म्हणजे त्यांच्या उत्पादनाला भाव तिथे मिळणार आणि आज परत शेतकऱ्यांच्या रांगा लांबच्या लांब, म्हणजे एखाद्या तालुक्यामध्ये 10 पेट्रोल पंप असतील तर एकाच पेट्रोल पंपला तिथे डिझेल आणि पेट्रोल मिळतं आणि तिथं लांबच्या लांब रांगा। शेतात राबायचं, कष्ट करायचे का रांगेत उभं राहायचं? आणि रांगेत उभं राहून सुद्धा पेट्रोल 112ला घ्यावं लागते आणि डिझेल कुठेतरी 100 पेक्षा 197च्या आसपास कुठेतरी डिझेल त्या ठिकाणी आहे। त्यामुळे अशा पद्धतीने रांगेत राहून ते करत असताना, कष्ट करत असताना मंत्री बोलून जातात की शेतकरी जे काही डिझेल घेतात तर काळा बाजार करतात। मला त्या नेत्याला म्हणजे खास करून महाजन साहेबांना सांगायचंय, साहेब शेतकरी आणि कष्टकरी आणि सामान्य लोक कधी काळा बाजार करत नसतात। आज जर या देशामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कोण काळा बाजार करते ते मंत्री करतात। त्यामुळे उगाच तुम्ही विषय न भरकवता
खरं जी काही शेतकऱ्याची अडचण आहे आणि जी काही डिझेल आणि पेट्रोलचा तुतवडा आहे तो तिथं भरून काढावा आणि कृपा करून पेट्रोल पंपावाल्यांवर खापर पडू नये, कारण का त्यांनी 5 टँकरचा ॲडव्हान्स दिल्यानंतर त्यांना 1 टँकर मिळतो. अशी आजची परिस्थितीमध्ये केंद्र सरकारकडनंच पेट्रोल आणि डिझेल हे दिलं जात नाही, ही आजची वस्तुस्थिती आहे. शेवटी कसं असतं की एखादी घटना कुठेतरी घडली आणि आपला जो जाता घेत असेल तर गेलं पाहिजे, त्या परिवाराची सांत्वन केली पाहिजे. इथं बसल्यानंतर तुम्ही सुद्धा बघितलं असेल त्यांना ज्या ज्या काही अडचणी होत्या, ज्यांना कोणाला फोन करायचे होते ते प्रामाणिकपणे आम्ही केले. ही आमची काम करण्याची पद्धत. इलेक्शन पुरतं आलं, तोंड दाखवलं, मतं मागवली आणि नंतर 5 वर्ष डुंकावून सुद्धा बघितलं नाही, ही म्हणजे या सरकारची जी प्रवृत्ती ती आमची नाही. त्यामुळे इथल्या लोकप्रतिनिधींना हा प्रश्न खरं तर विचारला पाहिजे, ही अशी वस्तुस्थिती असताना तुम्ही कुठे होता? तुमचं सरकार असताना कांद्याचे भाव का वाढू तुम्ही शकला नाही? आणि कांद्याचे भाव न वाढल्यामुळे एका परिवाराने कर्ता व्यक्ती त्या ठिकाणी गमावलेला आहे.